म्हणूनच देव आपल्याला त्याच्या वचनाच्या द्वारे शिकवत आहे. योहान शुभवर्तमान याचा 3 अध्याय 16व्या वचनामधून आपण शिकत आहोत. And under that we are looking into the 4th point. आणि त्याच्या अंतर्गत आपण चौथा मुद्दा पाहत. Third point. Yeah, third point. तिसरा मुद्दा आपण पाहत आहोत. योहान शुभवर्तमान याचा 3 अध्याय आणि 16वा वचन यामधला आपण तिसरा मुद्दा आपण पाहत आहोत. God so loved the world. देवाने जगावर एवढी प्रीती केली. So dear people of God, in God's love there is a plenteous, abundant of love. आणि म्हणून माझ्या प्रियानं देवाच्या प्रीतीमध्ये विपुलता आहे. There is no lack in God's love. त्याच्यामध्ये कोणतीच कमतरता नाहीये. There is no shortage. आणि कुठलं कमतरता त्याच्यामध्ये नाहीये. There is abundance. आणि विपुलता अशी त्यामध्ये आहे. For everyone and so much is there for. आणि मग सर्वांसाठी आणि पुष्कळ पुरेस असं आहे. So that's why God said, God so loved the world so much. आणि He loved you and me. म्हणूनच देवाचं वचन आम्हाला सांगते की देवानं जगावर एवढी प्रीती केली that He gave His only begotten Son. आणि त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला. The best He could give. आणि जे काही उत्तम तो देऊ शकत होता ते त्यानं दिलं. Which we cannot price, cannot measure. आणि जे आम्ही त्याची किंमत करू शकत नाही, मी त्याची मोजदाद करू शकत नाही. It's a priceless. God's love is a priceless. आणि हे ते अमूल्य आहे. देवाचं प्रेम हे अमूल्य आहे. And third point we are into is that is God's love is protective. आणि मग तिसरा मुद्दा जो आज आम्ही पाहत आहोत ते म्हणजे देवाचं प्रेम हे सुरक्षा देणारं आहे. That whosoever believeth in Him आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो shall not perish. त्याचा नाश होऊ नये. Why He doesn't want us to be perished? आणि का त्याची इच्छा आहे की आमचा नाश होऊ नये? Because He loves us. का तो आमच्या प्रेम करतो. And He wants to protect those who believe in Him. He protects them. आणि मग त्याची इच्छा आहे की तो आपलं संरक्षण करण्याची. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचं तो संरक्षण करतो. Under that we are into under the third point we are into 6th week that we are studying today. आणि मग त्या तिसऱ्या मुद्द्यामध्ये जो 6वा आठवडा आहे आपण त्यावरती शिकत आहोत. Last week we saw that, I don't have time to go back in all the points, but last week we saw the weapons which are formed against us shall not prosper. In Isaiah it says in 54. आणि यशाया 54 अध्यायामधून आपण गेल्या आठवड्यामध्ये शिकलेलो आहोत की इतका वेळ नाही की परत आपण ते पाहावं, पण आपण पाहिलेले की जे हत्यार आपल्या विरोधामध्ये उचलले गेलेले आहेत किंवा चालवले गेलेले आहेत ते आपल्याला कधीच घातक असे ठरणार नाही आहेत. The tongue which shall rise against us, we shall condemn them. आणि मग जी जीवा आपल्या विरुद्ध उठेल आपण तिच्यावरती दोषारोप ठेवू. Amen. आमेन. Let us go further today what Lord has kept for us. आणि आज पुढे जाऊया जे देवाने आपल्याला काय ठेवलेलं आपल्यासाठी ते पाहूया. Turn with me to 2 Thessalonians chapter 3. आणि दुसरे तेसलोनिकस पत्र याच्या 3 अध्यायाकडे आपण वळूयात आज. Yes, 2 Thessalonians chapter 3. दुसरे तेसलोनिकस पत्र याचा 3 अध्याय and verse 3. 3 वचन. Chapter 3 verse 3. 2 Thessalonians chapter 3 verse 3. तेसलोनिकस पत्र याचा 3 अध्याय 3 वचन. Now the main title to topic is that God's love is protective. आणि आजचा आपला जो मेन जो शिकण्याचा मुद्दा आहे तो हा आहे की देवाचं प्रेम ही संरक्षण देणारं आहे. Under that we are looking from 2 Thessalonians chapter 3 verse 3. आणि त्या अंतर्गत आपण वचन जे पाहत आहोत तेसलोनिकस पत्र याचा 2 पत्र याचा 3 अध्याय आणि 3 वचन. Now when Paul is writing this letter to the Thessalonians, आणि ज्यावेळेस पाऊल ह्या तेसलोनिकच्या मंडळीस हे पत्र लिहित आहे, these people, he's at the end of his letter. He's at the end of his letter. आणि ह्या लोक त्याच्या पत्राच्या शेवटी and he is writing encouraging.
आणि मग तो त्यांना लिहित आहे, त्यांना उत्तेजन करत आहे. 3rd chapter, if you read first verse, finally he says, finally means after all telling everything, now he says, finally brethren, pray for us. आणि मग जर 3ऱ्या अध्यायामध्ये आम्ही पहिलेच बघितलं तर तो म्हणतो की माझ्या प्रियानो, आता शेवटचे मला जे सांगायचं की तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. Yeah, finally he is telling, finally something he is encouraging. आणि मग शेवटी तो काहीतरी गोष्ट उत्तेजन करत आहे. He is telling to pray for us. Paul is telling for the church in Thessalonians, the brethren, that you pray for us, pray for me. आणि मग जो थेसलोनिकेच्या मंडळीस पाऊल सांगत आहे की प्रियानो, भावानो, माझ्यासाठी प्रार्थना करा, आमच्यासाठी प्रार्थना करा. And he is appreciating into, we are not going deep into that, but appreciating brothers, because as the word of the Lord came to the Thessalonians, they accepted that word and believed very firmly and grew in the Lord. आणि मग तो त्यांचं कौतुकही करत आहे, कारण थेसलोनिकेची जी मंडळी आहे त्यांनी जे वचन त्यांच्याकडे आलं ते वचन त्यांनी स्वीकारलं आणि त्या वचनामध्ये ते वाढायला लागले. So then finally in the 3rd word when he comes, आणि मग ज्यावेळेस 3ऱ्या अध्यायामध्ये तो येतो, he is telling about the God's character. आणि मग तो देवाच्या गुणधर्माविषयी इथं सांगत आहे. But the Lord is faithful, पण who shall establish you and keep you from evil. प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करील व त्या दुष्टापासून राखील. So when we are looking into the topic, that is God's love is protective. आणि ज्यावेळेस आम्ही हा मुद्दा हाताळत आहोत की देवाचं प्रेम हे संरक्षण करणारं आहे. The scripture says in 2 Thessalonians chapter 3 verse 3. आणि वचन आम्हाला सांगतं 2 थेसलोनिकेकरास पत्र याचा 3रा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये, But the Lord is faithful, देव हा विश्वसनीय आहे, who shall establish you and keep you from evil. आणि तो तुम्हाला स्थिर करेल आणि त्या दुष्टापासून तुमचं संरक्षण करेल. So here 3 things is mentioned here. आणि 3 गोष्टी ह्यामध्ये नमूद आहे त्या वचनामध्ये. So let us look one by one and understand how God's love protects us. आणि एक आम्ही ती गोष्ट पाहूयात आणि आम्ही पाहूयात की कसं देवाचं प्रेम हे आमचं संरक्षण करतं. So when we say that the Lord is faithful, आणि ज्यावेळेस आम्ही हे पाहतो की देव विश्वसनीय आहे, in another translation it says the Lord is true. पाऊल लिहित आहे त्या मंडळीस, ते म्हणजे त्याचा गुणधर्म जे आहे, पहिला गुणधर्म की तो स्थिर आहे. देव हा स्थिर आहे. He is a faithful God. आणि तो विश्वसनीय आहे, तो न बदलणारा आहे. Previous weeks we have seen that God is a trustworthy God. आणि आपण गेल्या आठवड्यामध्ये पाहिलेलं आहे की आपला देव जो विश्वास पात्र असा देव आहे. As I said, what is the trustworthy? आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की विश्वास पात्र म्हणजे काय, What is to trust God? What does it mean by trusting God? आणि काय याचा अर्थ काय की देवावर विश्वास ठेवणं म्हणजे. I gave a simple example that wherever we go, when there are the chairs are there, we just go and sit on the chair. आणि मग आपण जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की आपण कुठं खुर्ची असेल तर आपण काय करतो की बसतो. So that is a trust, means we just trust that chair so much that we just go and sit. आणि आम्ही त्या खुर्चीवर इतका विश्वास ठेवतो की आपण जातो आणि बसतो. Means which will take care of me. आणि जी माझी काळजी घेईल. Which will hold me and it is strong enough that it can bear my weight. आणि मग ही इतकी मजबूत आहे की ती माझं वजन पेलू शकेल. So that is a trust, we trust on chair. आणि मग हा विश्वास आहे जो आपण खुर्चीवर ठेवतो. And we just don't say we trust but we are not ready to sit. पण आपण असं कधी करत नाही की अरे नाही, माझा विश्वास आहे की खुर्ची माझं वजन पेलवेल पण मी काय यावरती बसणार नाही. So that is not called the trust of faith. आणि मग तो काय आपला मग विश्वासाचं कृती असणार नाही. When we say trustworthy means we just go and sit comfortably. आणि मग ज्यावेळेस आपण म्हणतो की विश्वास त्यावेळेस आपण जातो आणि आरामात बसतो. So our God, His character, Paul is writing that He is a faithful, He is a true steadfast God. आणि मग हेच गुणधर्म आपल्या देवाविषयी पाऊल ह्या मंडळीस लिहित आहे की आपला देव जो आहे तो न बदलणारा.
दुसरे तिमोथी याचा दुसरा अध्याय 13वे वचन. Yes. 2 Timothy chapter 2 verse 13. दुसरे तिमोथी याचा दुसरा अध्याय 13वे वचन. If we believe not, yet he abideth faithful. He cannot deny himself. आपण अविश्वसनीय झालो तरी तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वतः विरुद्ध वागता येत नाही. If we believe not, or if we are faithless, yet he abideth, or he remains faithful. आणि जरी आम्ही अविश्वसनीय राहिलो, जरी आम्ही चुकलो, तरी देव जो आहे तो विश्वसनीय राहतो. Because we change, because we become a faithless, God doesn't change. आणि आपण बदलतो, आपण आपल्यामध्ये आपल्या मतांमध्ये मतमतांतर होतात, म्हणून देव बदलत नाही, त्याचं मत बदलत नाही. He always and will be always remains. Chapter 23. आणि मग माझ्या बरोबर गणना याच्या 23व्या अध्यायाकडे आपण जाऊयात. Numbers chapter 23 गणना याचा 23वा अध्याय and verse 19 आणि 19वे वचन. गणना 23:19. Numbers 23 and shall he not make it good? देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी, तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुपात करावा. दिलेले वचन तो पाळणार नाही काय? दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय? That's a question mark. आणि हा प्रश्नचिन्ह आहे. Shall he not do it? काय तू करणार नाही का? विवेचना देतो. We say this and that, but finally last moment we change. आणि मग आपण म्हणतो हो हो करतो करतो करतो, हा हा हा, आणि शेवटच्या क्षणाला आपण बदलतो. But God is not a man. पण देव काय मनुष्य नाहीये. The scripture is very clear. आणि वचन खूप स्पष्ट आहे God आपल्याला. is not a man देव काय मनुष्य नाही that he should lie. आणि त्याला लबाडी करावी. Means he is a faithful God. तो विश्वसनीय देव आहे. Whosoever believeth in him shall not perish. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. Remember, dear people of God, माझ्या प्रियानं लक्षात घ्या, never, never, ever it will happen आणि हे कधी कधी कधीही होणार नाही, that somebody has believed in the Lord, he has tried. There has to be definitely a problem with the man. आणि जर का तुम्ही असं काही पाहिलं तर नक्कीच काही समस्या त्या व्यक्ती बरोबर असणार आहे. God is a faithful God. देव हा विश्वसनीय आहे. I know what I am today, where God has brought me up. आणि आज मला माहितीये की आज मी कुठं आहे, देवानं मला कसं वर आणलेलं आहे. I see the people of God, those who trust in him, how God has changed their life and blessed their life. आणि मी पाहिलेलं आहे की ज्या लोकांनी देवावर विश्वास ठेवलेला आहे त्याच्या जीवनाला देवाने कसं बदललेलं आहे आणि कसं त्यांना आशीर्वादित केलेलं आहे. Many people come to God with a selfish motivation. आणि पुष्कळशे लोक देवाकडे काहीतरी स्वार्थी भावनेनं येतात. They want a blessing from God. त्यांना देवाकडून आशीर्वादाची अपेक्षा They असते. want God to touch them, God to bless them, God to prosper them in their business and in their health, every area. आणि त्यांची इच्छा असते की देवाने त्यांना आशीर्वादित करावं. Example, and let me tell you again. आणि मग मी पाहिलेलं आहे पुष्कळ वेळा, मी हे उदाहरण दिलेलं आहे, मला पुन्हा एकदा ते सांगू द्या. Children get attracted towards me. That's a grace and love of God. आणि लेकरं जे आहेत माझ्याकडे आकर्षित होतात ते देवाची कृपा आहे आणि प्रेम आहे. I never give them chocolate and try to attract them. आणि मी कधीच त्यांना चॉकलेट देत नाही आणि मला त्यांना माझ्याकडे घेण्याचा प्रयत्न करत नाही. And I never give a false, promises that come to me. I will give chocolate. But some children I have seen there, that's a built of the nature. आणि मग काही मुलांना मी पाहिलेला आहे त्यांच्यामध्ये हा स्वाभाविक स्वभाव असतो. Granny, grandfather, uncle, auntie, whenever they visit.
आणि मग आजी, काका, मामा जे कोणी काय कधी त्यावेळेस ते भेट देतात. And naturally they love children, they have grandchildren and children. So what happens is, आणि काय होतं त्यामधून, because uncle and auntie always whenever they are coming, they are bringing something sweet, something to eat for the children. आणि मग ज्यावेळेस अंकल काका काकी ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्या लेकरांसाठी काहीतरी गोडधोड खायला घेऊन येतात. So whenever they are coming, the children knows. आणि मग ज्याच्या वेळेस ते येतात त्यावेळेस लेकरांना माहिती असते ते घरी आले. The children will be looking very curiously to the grandparent, whatever, whoever the uncle and auntie have come. आणि मग ते जे कोणी आलेले असतात काका काकी त्यांच्याकडे अगदी आश्चर्याने ती लेकरं पाहत असतात. You know, miss, they are waiting, miss. They are sitting quiet, they are not brought anything. When they will put their hand in the pocket or in the bag and they will remove something and give. आणि ते त्यांच्याकडे पाहत राहतात की अरे हे शांत बसलेत अजून त्यांनी का दिलेलं नाही, कधी त्यांच्या बॅगेत हात that they have brought this gift or whatever sweets they bring. पण लेकरांना हे समजून येत नाही की हे त्यांचं प्रेम आहे, की त्या प्रेमाखातर त्यांनी ते जे भेट आणलेली आहे, जे गोड पदार्थ किंवा चॉकलेट जे आणलेले ते प्रेम आहे त्यांचं. But if the children, if they are attracted towards you because of the love, आणि जर का लेकरं प्रेमाखातर तुमच्याकडे आकर्षित झाली, they will never look at your hands whether you bring or not. That doesn't make difference at all. आणि मग ते कधीच तुमच्या हाताकडे पाहणार नाही, तुम्ही द्या किंवा नाही त्याच्याबद्दल त्यांना काही फरक पडत When नाही. you enter in the house, ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये प्रवेश करणार आहे children get excited. लेकरं उत्साहित होती. Why? का? Because it is the love, that bond love is there, so they just love each other. आणि मग ते प्रेम जे आहे ते प्रेमाचं जे बंधन आहे ते एकमेकांच्या वरती प्रेम करतील. So same like that, many people they come to God because God blesses us. आणि मग पुष्कळशे त्याच प्रकारे पुष्कळशे लोक जे आहेत देवाकडे येतात कारण त्यांना माहिती की देव आशीर्वादित करतो. I have no doubt at all, and I believe, and I spoken, I have several times I speak that God is a God of blessing. आणि त्यामध्ये मला अजिबात शंका नाही, पुष्कळ वेळा मी बोललेला आहे, मी बोलतो की देव हा आशीर्वादित करणारा भरभराटी देणारा देव आहे. When God created Adam and Eve, आणि ज्यावेळेस देवानं आदाम आणि हवेला बनवलं, first thing God did was bless them. आणि पहिली गोष्ट देवानं केली म्हणजे त्यांना आशीर्वादित So केलं. our God loves to bless His children. आणि देवाला आवडतं त्याच्या लेकरांना आशीर्वादित But करणं. many children, we as a children, we just look at God's hand, that what God is going to give me. आणि मग पुष्कळशी लेकरं म्हणून आम्ही देवाच्या हाताकडे बघत राहतो की देव मला काय देणार आहे. God did not give something material things and He loved us. आणि मग देव काही जगिक गोष्टी देऊन आपल्यावरती प्रेम नाही करत. God so loved us so much that He gave His only begotten. आणि देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला. What else we expect from Him? आणि ह्यापेक्षा अधिक आम्ही देवाकडे काय अपेक्षा करू How शकतो. much He loved? त्यानं किती प्रेम केलं. Somebody asked Jesus, how much do you love me? आणि मग कोणीतरी येशूला विचारलं की तू माझ्यावर किती प्रेम He करतो. said so much, and He stretched out His arms and died on the cross. आणि मग त्यानं आपलं तो म्हणाला की मी इतकं तुझ्यावर प्रेम करतो, तर आपले दोन्ही बाहू पसरले आणि त्या वधस्तंभावरती त्यानं आपला प्राण सोडला. I'm a blessed person, I say. आणि मी एक आशीर्वादित व्यक्ती आहे. You know what is the greatest blessing I have received? आणि मग ते किती असं सगळ्यात मोठं जे भेट मी माझ्याकडे त्या देवाकडे स्वीकारलेली I आहे. cannot value, I cannot measure. आणि मी त्याची किंमत करू शकत नाही, मी त्याची मोजदाद करू शकत नाही. The new life God has given. जे नवीन जीवन जे देवानं मला दिलेलं आहे, That is the greatest gift God has given. आणि ती सर्वात मोठी देणगी देवानं मला So I दिली. don't go to God for God will give me, bless me, He will give me this and He will give me that. आणि मी कधीच देवाकडे जात नाही की देव मला हे देईल ते देईल म्हणून. I have no doubt at all. आणि मला अजिबात शंका नाही. More than my expectation and I deserve, I tell you, God has given beyond that. आणि माझ्या अपेक्षेपेक्षा जे माझी योग्यता आहे त्याच्यापेक्षाही जास्त देवानं मला दिलेला आहे. So God is not a man that He should lie. आणि देव काय मनुष्य नाहीये की त्याला लबाडी करावी.
Turn with me to Romans chapter 8. रोमकरसपत्र याचा 8व्या अध्यायाकडे आम्ही जाऊयात. I just love this scripture. मला हे वचन खूप आवडतं. Romans chapter 8 verse 32. रोमकरसपत्र याचा 8वा अध्याय आणि 32वा वचन. It is the word of the Lord. हे देवाचं वचन It's आहे, not my word. हे माझं वचन नाहीये. The scripture says, Romans 8:32, He that spared not his own son, but delivered him up for us all. How shall, the question mark, how shall he not with him also freely give us all things? ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? Our family earning is very less. आणि आमची परिवाराची जी कमाई आहे ती खूप कमी आहे. But I tell you, we have never lacked in our life. पण मला सांगू द्या, कधीच आम्ही आमच्या आयुष्यात आम्हाला कुठली कमतरता I भासली नाही. never seen a day that, because there is no money, okay, adjust, no money to bring dal, rice, whatever, this and that. So it's okay, we manage something. Never. आणि मी असं कधीच झालं नाही की नाही आज पैसे नाही आहेत, मग हे आपल्याला आणू शकत नाही, आपल्याला काहीतरी. आणि मग 87 पासून मी देवाचं जे काम आहे, सेवा आहे ती करायला लागलो. And 93 I left this my hometown and went to Mumbai city for आणि ministry. 93ला मी माझं घर आणि माझं शहर सोडून मी मुंबईला सेवेसाठी गेलो. But I never till today, not a single time, I slept empty stomach because there is no food. आणि मग मी तेव्हापासून आज तागायत एक वेळा सुद्धा घरात अन्न नाही म्हणून कधीही मी उपाशी राहिलेलो नाहीये. I was bachelor, मी अविवाहित होतो, but I never lacked. मला कधीच काही कमी पडलं नाही. In our married life, आमच्या वैवाहिक जीवनामध्ये I never lacked. कुठलीच गोष्ट कमतरता पडली नाही. What I need beyond our expectation, God has blessed us. आणि पण जे काही आम्हाला गरज आहे, आमच्या अपेक्षा विश्वसनीय आहे. That he is not a man that he should lie. आणि तो काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी. It is how much more clear we need, you tell me this. आणि ह्याच्यापेक्षा स्पष्ट आपल्याला काय गरज आहे मला सांगा. If God did not spare his own son, जर देव आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी राखून ठेवत नाही, how shall he not with him also freely give us all things, it says. मग कसं तो सर्व काही जो त्याने तेवढं आपल्याला समजलं त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही तो कसं काही देणार नाही? All things means all. सर्व म्हणजे सर्व. The physical, every need he will give. मग शारीरिक गरज असेल, आर्थिक गरज असेल, भौतिक गरज असेल, कुठलीही गरज असेल, तो सर्व गरजा आमचा भागवणार आहे. Whoever believeth in him shall not perish. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही. That is my experience also. आणि हा माझाही अनुभव आहे. And many on this earth have experienced Lord's goodness and faithfulness in their life. आणि पुष्कळ जे या पृथ्वी तलावरती आहेत त्यांनी देवाच्या चांगुलपणाचा आणि त्याच्या विश्वसनीयतेचा अनुभव Fadeth, because the spirit, the breath of the Lord bloweth upon it. Surely the people is grass. यशाया 40 याचा 7वं वचन. 7 and 8. गवत सुकते, फूल कोमसते, कारण परमेश्वराचा फुंकर त्यावर पडतो. लोक खरोखर गवतच आहेत. Verse 8 also. आणि गवत सुकते, फूल कोमसते, पण आमच्या देवाचे वचन सर्व काळ कायम राहते. The grass withereth, the flower, no doubt, no matter whether the climate will change, the situation will change, or our nation will change, or we may change, our house may change. आणि मग यामध्ये शंका नाही की कदाचित वातावरण बदलेल, आपलं घर बदलेल किंवा काही बदलेल. God never changes. देव कधी बदलणार नाही.
And one more thing, as I remembered, the Lord is reminding me, and let me tell you this. आणि आणखीन एक गोष्ट जी मला आठवली आणि देवाला मला आठवून दिली. And people are telling this problem, that problem. Now what to do? आणि कृपा करून बाळासाहेब प्रार्थना करा की आम्ही ते घर घेतलेलं आहे किंवा ते दुकान घेतलेलं आहे आणि पुष्कळ लोक सांगतात की ही समस्या आहे ती समस्या आहे, आता काय करायचं. And because we have come into this house, there is a lot of problem. आणि आम्ही या घरात आलो म्हणून पुष्कळशा समस्या आहेत. I really feel like to laugh. आणि मला खरंच हसायला येतं. आणि देवाचं वचन, आपला देव हा आपल्या बरोबर सर्व काळ उभा राहणारा आहे. Somebody said like this, if we go to heaven, if there is no God, there is no Jesus, that heaven can become a hell for us. आणि मग कोणीतरी असं सांगितलेलं आहे की आम्ही स्वर्गात गेलो आणि त्या स्वर्गामध्ये जर येशू ख्रिस्तच नाही तर ते स्वर्ग आमच्यासाठी नरक बनेल. But if we have God, Jesus is with us. पण जर येशू ख्रिस्त आपला देव आपल्या बरोबर आहे, our God's Jesus name is Emmanuel. आणि मग आपल्या देवाचं नाव हे इमॅन्युअल आहे, सर्वदा आपल्या बरोबर असणार आहे. Hebrews 13:5 says that I will never leave you nor forsake you. आणि इब्रिकरासच्या 13व्या वचनामध्ये सांगितले की मी कधी तुम्हाला सोडणार नाही किंवा टाकणारही नाही. When we say I believe in Jesus, आणि जर कोणी म्हणते की मी येशूवर विश्वास ठेवतो, but faith has got two sides. पण विश्वासाला दोन बाजू आहेत. When we believe, we need to accept into our life. आणि मग जर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो तर आम्ही त्याला आपल्या जीवनामध्ये आम्ही स्वीकारलं So पाहिजे. when we have accepted Jesus into our life, आणि जर आम्ही देवा येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये जर स्वीकारलं, Jesus is with us. येशू ख्रिस्त आपल्या बरोबर आहे, Jesus is in us. येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आहे. Then I tell you, wherever we go, आणि मला सांगू द्या, जिथं कुठं आम्ही जातो, wherever we Jesus is with us. आणि जिथं कुठं आमच्या बरोबर आहे. No problem whatever people may say. आणि मग काही समस्या नाही, काही लोक म्हणू दे, That doesn't make me difference at all. आणि त्याच्यामुळे मला काही फरक पडत नाही. If I have Jesus with me, जर माझ्या बरोबर येशू ख्रिस्त आहे, if God, Jesus takes me to the hell, आणि जर देवाने मला नरकात जरी घेऊन गेला, place of hell, whatever the people say, आणि मग ती जागा नरकासारखी आहे, काही लोक म्हणतील, that place is not for me hell. That is place hell for them. आणि मग ती जागा माझ्यासाठी नरक नाहीये, त्यांच्यासाठी असेल. Because they don't believe in God. कारण ते देवावर विश्वास ठेवत नाही. When I say believe, I believe and I have accepted. So Jesus is in me. आणि मग मी म्हणत आहे की विश्वास ठेवा आणि मी येशूला स्वीकारलेलं आहे, तर येशू माझ्यामध्ये आहे. When Jesus is with me, जर येशू माझ्यामध्ये आहे, if I go to hell, जर मी नरकात जरी गेलो, that hell will turn into heaven. आणि ते नरक माझ्यासाठी स्वर्गामध्ये Why? परिवर्तित होईल. Because Jesus is with me. का? तर येशू माझ्या बरोबर आहे. Rome 8:31 says, if God is for me, for us, then who can be against us? आणि मग रोमकरासपत्र 13व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की जर देव आमच्या बरोबर अनुकूल आहे तर आमच्या विरुद्ध कोण असणार आहे. So whatever the situation may be, wherever you go, I tell you, आणि मग जी काही समस्या असेल, जिथं कुठं तुम्ही जाल, मला सांगू द्या, God never changes. देव कधीच बदलत नाही. It is our faithfulness आणि हा आमचा विश्वसनीयता आहे or our faithless किंवा आपला अविश्वास आहे, that we doubt in God's presence. आणि आम्ही देवाच्या उपस्थितीवरती शंका घेतो. We listen to the voices of around people and the lies of the enemy. आणि मग आम्ही आजूबाजूच्या लोकांचा आवाज ऐकतो आणि त्या दुष्ट जो लबाड शत्रू आहे त्याचा आवाज ऐकतो, But we don't trust in God. पण आम्ही देवावर विश्वास ठेवत नाही. Dear people of God, God's character is He is faithful. आणि माझ्या प्रियानं देवाचे जे गुणधर्म आहे तो विश्वसनीय आहे. Let us see the further says in 2 Thessalonians chapter 3 verse 3. But the Lord is faithful. First point we saw. Next is, who shall establish you? His God will establish us. आणि थेसलोनिकेकरास दुसरे पत्र याच्या 3रा अध्याय यामध्ये आम्ही परत जाऊया आणि तिथं जे सांगितलेलं आहे 3रा अध्याय
3रं वचन, तो तुम्हाला स्थिर करेल. God, our God shall establish us. आणि आपला देव आपल्याला स्थिर करेल. Many people think we are no future, our life is not stable and no hope for future. आणि पुष्कळशे लोक आपल्याला म्हणतात, आपण ऐकतो असं की आमच्या जीवनाला काही अर्थच नाही आहे, काही आशाच नाही आहे, भविष्यामध्ये काय होणार माहित नाही आहे, असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर असतात. And many people's life is a mess. आणि पुष्कळांचं जीवन हे अस्तव्यस्त झालेलं असतं. But dear people of God, तर माझ्या प्रियानो, I repeat it again. मी पुन्हा सांगत आहे, Those who believe in God, जे देवावर विश्वास ठेवतात they shall never perish. त्यांना कधी त्यांचा नाश होणार नाही. They will never have a loss in their life. त्यांच्या जीवनामध्ये कुठलीच त्यांना तोटा होणार नाही. They will never lack in their life. त्यांच्या जीवनात कुठली कमतरता त्यांना असणार नाही. He will, as we trust in God, step by step God will establish us. आणि मग जसं देवावर आम्ही विश्वास ठेवणार आहे, पायरी दर पायरी देव आम्हाला स्थिर करत जाईल. Turn with me to Proverbs chapter 24. नीतिसूत्र याच्या 24व्या अध्यायाकडे मी जाऊया. Proverbs chapter 24 verse 16. नीतिसूत्र 24:16 वचन. For a just man falleth 7 times and riseth up again. But the wicked shall fall into mischief. कारण धार्मिक 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आपल्या बरोबर जमीनदोस्त होतात. A man falleth, a just man, a righteous man. कारण जो धार्मिक मनुष्य आहे जर तो पडला, Just means those who walk with the Lord. आणि मग जे धार्मिक याचा अर्थ जे नीतिमान आहे, जे देवाबरोबर चालतात, Those who walk with God, जे देवाबरोबर चालतात, because we are in human nature. कारण आपण मनुष्य स्वभावामध्ये आहोत. Not 1, 2, 3, God's word says 7 times he may fall. 1, 2, 3 नाही, पण देवाचं वचन सांगतं की 7 वेळा पडला, But he riseth up again. पण देवाचं वचन सांगितलं की तो पुन्हा उठतो. Why? का? Just man means, I said, the person who walks with God. आणि मग धार्मिक व्यक्ती म्हणजे मी सांगितलेलं आहे की जो व्यक्ती देवा बरोबर चालतो. Means the person who is walking with God, जो व्यक्ती देवाबरोबर चालतो, understand this. लक्षपूर्वक ऐका, When God, person is walking with God, ज्यावेळेस मनुष्य देवाबरोबर चालतो, God is with man. आणि मग देव हा मनुष्याबरोबर असतो. So we may fall, मग कदाचित आपण पडू, but he is a faithful. पण तो विश्वसनीय आहे He will not leave us there only. आणि तो कधीच आम्हाला तिथं सोडणार नाही. He will lift us up. आणि तो आपल्याला उचलून He धरेल. will, if we are fallen, we are into loss, we are into any problem, He will not leave us there only. आणि मग आपण पडलेलो आहे, आपण तोट्यामध्ये गेलेलो आहे, काही समस्येमध्ये, आम्हाला तिथंच तो सोडणार नाहीये. He will establish us. तो आम्हाला उभारेल, आपल्याला स्थिर करेल. Psalm 37. आणि स्तोत्रसंहिता याचा 37वा अध्याय, Psalm 37 verse 24. 37:24. Though he fall, he shall not be utterly cast down, for the Lord upholdeth him with his hand. तो पडला तरी सपशेल पडणार नाही, कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील. What else we need? आणि आपल्याला काय पाहिजेला? The word of the Lord is very clear unto us. आणि देवाचं वचन हे खूप स्पष्ट आहे आपल्यासाठी. Though he fall, जरी तो पडला, he shall not be utterly cast आणि down. तो सपशेल पडणार नाही. Why? का? For the Lord upholdeth him with his hand. कारण देव आपल्या हाताने त्याला सावरून धरेल.
God will never, the person who walks with Him in righteousness, आणि जो व्यक्ती नीतिमत्वामध्ये देवाबरोबर चालतो and he may fall, तो पडेल, but God will not allow him to be totally gone. मग देव त्याला कधीच तिथंच तसंच सोडून कधीच देणार नाही. It's a human nature. हे मनुष्य स्वभाव आहे. Anything happens, accidents happen, some people they say, don't want headache, let it go, let them आणि see. काहीतरी झालं, दुर्घटना झाली, अरे कोण ह्याच्यामध्ये पडणार न, चला बाजूनं जाऊया म्हणून आपण जातो. We don't want headache. आपल्याला डोक्याचं दुखी नको आहे, We don't want to waste our time. आपला वेळ नाही घालवायचा. But God doesn't say like that. पण देव असं कधी म्हणत नाही. In that situation, that the person's life may go. आणि त्या परिस्थितीमध्ये जर मनुष्याने असं दुर्लक्ष केलं तर त्या मनुष्याचं जीवन संपून जाईल. But our God, पण आपला देव, in whom we believe, ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो, they will never perish. त्यांचा कधीच नाश होणार नाही. They will not utterly, they will fall. आणि ते कधी सपशेल पडणार नाही. They will be never cast down. They will be, God will never let us be there only. आणि मग ते कधीच खालीच पडणार नाही, त्यांना देव कधीच तिथंच ठेवणार नाही. He will with His hand, He will uphold the thing. आणि त्याच्या हाताने तो त्याला उचलेल. What a great God we have. आणि किती अद्भुत असा देव आपला. Dear people of God, I tell you, if we believe in Him, माझ्या प्रियानो, जर मला सांगू द्या, जर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो, we will never perish. आम्ही कधीच आमचा नाश होणार नाही. Nobody can कोणीच आम्हाला make us fall down. आम्हाला खाली पाडू शकणार नाही. When God is there to help us, uphold us, lift us up, आणि मग जर देव आहे आपल्याला वर घेण्यासाठी, आपल्याला स्थिर करण्यासाठी, nobody can put us aside. आणि कोणीच आम्हाला खाली पाडू शकणार नाही. Third point here in 2 Thessalonians chapter 3 verse 3. आणि तिसरा मुद्दा तेसलोनिकाचं पत्र याचा 3रा अध्याय 3ऱ्या वचनामधला, We saw, but the Lord is faithful, who shall establish you. And third point it says, keep you from evil. आम्ही पाहिलेला आहे देव विश्वसनीय आहे. दुसरा मुद्दा आम्ही पाहिला तो म्हणजे देव स्थिर आम्हाला करेल. आणि तिसरा की तो आम्हाला त्या दुष्टापासून राखेल. Keep you from evil. आणि त्या दुष्टापासून आमचं संरक्षण करेल. Dear people of God, माझ्या प्रियानो, in this world what we see we can protect ourselves. आणि ह्या जगामध्ये आपण जे काही पाहतो We can keep ourselves safe or protect us, guard us. आणि आपण आपल्याला संरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो. Suppose there is a stone, we can make sure that we will not hit our leg to that stone. आणि समजून चला की तिथे एखादा दगड आहे, आपण काळजी घेणार की ते दगड आपल्या पायाला लागणार नाही किंवा आपल्याला त्रास The होईल. visible things we can take care. आणि म्हणजे दिसणाऱ्या दृश्य गोष्टी आहेत त्याच्यापासून आपण आपलं संरक्षण करू. But there are so many spiritual things which are evil against us. आणि मग अशा पुष्कळशा ज्या गोष्टी आहेत त्या दुष्ट शक्तींच्या गोष्टी ज्या आपल्या विरोधामध्ये असतात. That how we can protect ourselves. मग कसं आपण त्यांच्यापासून आपलं संरक्षण How करणार, we can guard ourselves. कसं आपण आपलं संरक्षण करणार, Who can guard us? कोणी आपलं संरक्षण करेल. In recent weeks we have seen that God is our shield. आणि मग गेल्या आठवड्यामध्ये आपण पाहत आहोत की देव आपला ढाल आहे. In Him only we have protection. आणि त्याच्यामध्येच आम्हाला संरक्षण आहे. Satan may try to use his all techniques and what not weapons. आणि मग सैतान कशाचे त्याच्या सगळ्या तंत्रज्ञान किंवा त्याच्या सगळ्या युक्त्या आमच्यावरती आजमावण्याचा प्रयत्न करेल. Whatever instrument he may use, आणि कुठलाही हत्यार तो कदाचित वापर करेल, it will not succeed on us. ते कुठलंच हत्यार आमच्यावरती यशस्वी Turn ठरेल. with me to Gospel of John, योहान सुवर्तमान chapter 17, 17वा अध्याय verse 15. 15 वचन. योहान 17:15. Wonderful prayer of our Lord Jesus Christ. A wonderful prayer of our Lord Jesus Christ in the scripture we see. आणि ह्या वचनामध्ये खूप सुंदर अशी येशूची जी प्रार्थना आहे जी आपण See, पाहतो. Jesus has prayed for us.
आणि येशूने आपल्यासाठी प्रार्थना केलेली He आहे has prayed unto the Father for us. आणि तो आपल्यासाठी पित्याकडे प्रार्थना करत आहे. We are in the world, आम्ही जगामध्ये आहोत, but know that we are not of this world. पण लक्षात घ्या की आपण ह्या जगाचे नाही आहोत. So when we are not of this world, पण ज्यावेळेस आम्ही या जगाचे नाही आहोत, but we are in the world. पण आम्ही जगामध्ये आहोत. So around us there are a lot of evil things are there. म्हणून आपल्या आजूबाजूला पुष्कळशा दुष्ट गोष्टी, दुष्ट शक्ती असतात. So what did Jesus pray for us? मग येशू ख्रिस्त आपल्यासाठी काय प्रार्थना करतात? See, 17th chapter, Gospel of John, verse 15. I pray not that thou shouldest take from them out of the world, but that thou shouldest keep, protect, shield them from the evil. तो त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करतो. What a prayer of our Lord Jesus. आणि काय प्रार्थना आहे आपल्या येशूची. And who has prayed? आणि कोणाची प्रार्थना आहे? Jesus has prayed for you and me. येशू ख्रिस्तानं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रार्थना To the केली. Heavenly Father. आपल्या स्वर्गीय पित्याकडं. That God, the Heavenly Father, will protect us. आणि मग देव जो स्वर्गीय पिता आहे त्यानं आमचं संरक्षण करावं. That's why we say God's love is protective. आणि म्हणूनच आपण म्हणतो की देवाचं वचन जे आहे ते आपलं संरक्षण करणारं आहे. God's love. देवाचं प्रेम. When God's love is protective. ज्यावेळेस देवाचं प्रेम हे संरक्षण करणारं आहे. When God's love is protecting us. ज्यावेळेस देवाचं प्रेम हे आपल्याला संरक्षण देत आहे. What evil will come against us? आणि मग कुठली दुष्ट शक्ती आपल्या विरोधामध्ये येईल? If God is for us, who can be against us? ज्यावेळेस देव आमच्या बरोबर आहे मग आमच्या विरोधात कोण असेल? Dear people of God, माझ्या प्रियानो, know our God, who is our God. आणि आपल्या देवाला जाणा की आपला देव कोण आहे. He is a faithful God. तो विश्वसनीय देव आहे. He never changes. तो कधीच बदलत नाही. He is not a man that he should lie. आणि तो मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी. What he says, he does. आणि जे काही तो बोलतो ते करतो. He says, I will never leave you nor forsake you. तो म्हणतो की मी कधी तुला सोडणार नाही किंवा टाकणारही नाही. It is we need to be faithful unto God. आणि हे आपली जबाबदारी की आपण देवाबरोबर विश्वसनीय And when we राहावे. walk in his faithfulness, आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्या विश्वसनीयतेमध्ये as चालतो, our God remains faithful to us, ज्यावेळेस देव आमच्या बरोबर विश्वसनीय राहतो and we walk with him in faithfulness, आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये बरोबर विश्वसनीयतेमध्ये चालतो, that is what we are walking in the path of righteousness. आणि मग तीच गोष्ट आहे जी आपल्याला नीतिमत्वाच्या मार्गावरती When चालवते. we are walking with God, ज्यावेळेस आम्ही देवाबरोबर चालतो, don't ever forget this. कधी हे विसरू नका. God is walking with us. आणि देव आमच्या बरोबर चालत When आहे. God is walking with us, आणि ज्यावेळेस देव आमच्या बरोबर चालत आहे, possibility is there. That doesn't mean that we will not fall, आणि शक्यता आहे, याचा अर्थ असा नाही की आम्ही पडणार नाही, but utterly we will not cast down. पण आम्ही कधी सपशेल आम्ही कधी पडणार नाही. Our Jesus, our God will with his hand, he will lift us up. आणि आपला येशू ख्रिस्त देव आपल्याला त्याच्या हाताने आपल्याला उचलून He धरेल. will establish us. तो आम्हाला स्थिर करेल. Third thing we saw, that he will keep us from all evil. आणि तिसरी गोष्ट आम्ही पाहिली की तो आपल्याला सर्व दुष्ट शक्तींपासून आमचं संरक्षण करेल. Yeah, means he will guard us. He will protect us from all maybe physical or spiritual evil things. आणि मग कदाचित शारीरिक आत्मिक असेल किंवा शारीरिक असेल त्या प्रत्येक गोष्टीपासून तो आमचं संरक्षण करेल. They that believe in God, जे देवावर विश्वास ठेवतात they shall never perish. त्यांचा नाश होणार नाही. That is the word of the Lord. हे देवाचं वचन आहे. So know our God is such a loving God, आणि मग जाणून घ्या की आपला देव इतका प्रेमळ देव आहे and in his love there is a protection. आणि त्याच्या प्रीतीमध्ये संरक्षण आहे. Let us pray. आपण प्रार्थना करू.